काय ग? काय झालं? ते आईने तुम्हाला बोलावले. अगं हो, पण तू रडतेस कशाला? कशासाठी बोलवलं? तुम्ही उमा त्याला मारणार नाही ना? मी उमाला का मारेन? काय झालंय काय? चल बघूया. तुम्ही उमा त्याला नाही ना मारणार? अगं मी कशाला मारेन उमातेला? चल बघूया काय झालंय ते. तू चल 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 आता लवकर. काय झालंय? अरे देवा, ही पण रडते. सुलोचने, हा काय प्रकार आहे? तुम्ही सगळे का जमलात एवढ्या रात्री इथे? सगळे सांगते. चांगलेही आहे आणि वाईटही. म्हणजे? आधी मला वचन द्या, उमेश काही होणार नाही. अगं पण काय झालंय कळू दे तर मला. मी म्हटले ना, आधी वचन द्या मला की उमेश काही होणार नाही. परत दिले वचन, सांग आता. कोण आले बाई? असे कोणी आले की धडकीच भरते. जाऊ बाई. कणाच मोडला होता हो, तुम्ही नव्हतात तर. आणि आपली नाना. कळले, सगळे कळले मला. या ना. अरे गणपत, महादेव, सखू, अगो आजी आले. मुलांना कशाला हाक मारतेस? झोपली असतील सगळी. अहो कशाची झोपतायत, मस्ती करत होती. तुम्ही दमला असाल ना, बसा, मी पाणी घेऊन येते. अगो अरे, आजी तू आलीस, मला खूप आनंद झाला. आजी तू मला एक गोष्ट सांग, म्हणजे मला तुझ्या कुशीत छान झोप लागेल. ए, गोष्ट वगैरे काही नाही आता. त्या दमल्यात ना, उद्या. चालेल. आई, सुखीरा. जाऊ बाई, ही सुमन, नारायणाची बायको. कळले. पुण्यात राहून मोठी धिटाई भरली आहे वाटतं अंगात. एकट्याच आलात, तेही निरोप न धाडता. घराण्याचे नाव चुलीत घालणाऱ्या लेकीसह तोंड काळे केले होते. ते पुन्हा दाखवण्याची गरज नव्हती. का आलात तुम्ही? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या देईन मी.
जा सगळे. मला नारायणाशी नीट बोलायचं. जा तुम्ही सगळे. महादेव, सखू, तुम्ही जा झोपायला. जा. तुम्ही जा सगळे, आपण उद्या बोलू. हुकूम सोडतायत महाराणी, जा म्हणतायत सगळ्यांना. चला. काय अक्कल आहे का तुला? सगळ्या गावाचा वाटोळा करायला निघाली होती ही. आता कुठल्या धुंदीत असतेस तू? गांभीर्य कळतंय का तुला या साऱ्याचं? अगं तुझ्या बापूंना कळलं ना तर जागीच गठडी वळतील तुझी. आणि त्या बाळकृष्णाला जिवंत ठेवणार नाहीत. काय तुमच्या बापाचा माल वाटला तुम्हाला लूट करायला? देवीच्या दागिन्यांपर्यंत मजा केली तुमची. अगं कार्टे, कुठे फेडशील हे पाप? अहो, तुम्ही वचन दिले होते मला. हो, म्हणूनच आवडतोय स्वतःला. पण काय करायचं का ह्या पोरीचं? मला मान्य आहे हो, तिची चूक झालीये, पण काय? हे बघा, तुम्ही क्षमाशील असाल आणि तुमच्याकडे बघून एक वेळ मीही कानाडोळा केला असता. ही गोष्ट जर आपल्या घरापुरती मर्यादित असती तर. अहो, या प्रकारात या मुलीला पाठीशी घालणं आपल्या अंगाशी येईल. मलाही कल्पना आहे त्याची, पण ही बातमी जर पसरली तर टाळके फुटतील गावात. हो, लोकांचे दागिने, देवीचे दागिने, हे सारे काही गुंतले हो. म्हणून सांगते, शांत डोक्याने मार्ग काढायला हवा. आई, आई नको म्हणूस मला. पण आई तू असा नव्हतास रे तू नारायणा. असा नव्हतास तू. कशानं असा मिंधा झालास? का त्या बापूच्या हातातले बाहुले झालास? माझ्या आणि नर्मदेच्या बाबतीत नामर्दासारखा वागला. पण तिथे लोकांच्या भीतीपोटी प्रवाहाविरुद्ध जायला घाबरलास असे तरी म्हणायला जागा होती रे. पण राधेचे काय? ही तर सत्वगुणी गाय होती रे. कधी तुझ्या शब्दाबाहेर गेली नाही की कधी कसला हट्ट धरला नाही. नम्र, प्रेमळ, शहाणी होती ती. आपल्या घरातली शांत समयी होती ती. तिच्या जीवाची ज्योत फडफडू लागली तेव्हा भोवती हात धरायचा सोडून क्रूरपणे फुंकर मारून तिला विझवून टाकलीस. गेली माझी पोर. तुझ्या भित्रटपणामुळे गेली. शंकरला घाबरून तूही राक्षसासारखाच वागलास. अरे तिची चिता ही विझली नव्हती की तू दुसरे लग्न केलेस?
ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या माझ्या हृदयाच्या, हे कळलं तेव्हा कसं वागलास रे असा तू, का वागलास? ठीक आहे, ते दागिने कुठे लपवलेस ते दाखव मला आधी. मला आणि बाळकृष्णाला जाऊ द्या, आम्ही सगळे दागिने घेऊन निघून जाऊ. तुला कधी येणार नाही या गावात, आम्हाला जाऊ द्या. अगं अगं, या बालबुद्धीला गप्प कर सुलोचने आधी. आपण काय केलंय हे अजूनही उमगलेलं नाहीये हिला. अजूनही दागिने घेऊन जायच्या गोष्टी करते ही. हिला गप्प कर ताबडतोब, नाही तर चांगली सोडपून काढेल मी हिला. हो मूर्ख मुलगी. अगं उमे, कसा प्रकाश पडत नाही तुझ्या डोक्यात अजूनही? मला कळते तुम्ही माझ्याच भल्यासाठी सांगताय, पण मला आणि बाळकृष्णाला जाऊ द्या. आम्हाला मदत करा ना. आणि काय, त्या बाळकृष्णाला शिपायांच्या ताब्यात द्यायला हवे का तुला? नाही नाही ना, मग चल चल, आम्हाला दाखव ते दागिने कुठे आहेत. चल चला हो, चल चल चल, दाखव मला कुठे आहेत दागिने. इथेच. सखू, तुला कुठली गोष्ट सांगू? वाघाची सांगू का सिंहाची? सिंहाची. आजी आजी आजी. अरे माझी बाळती. आजी, तू आधी का नाही ग आलीस? किती बरे वाटते तू आल्यामुळे. असे वाटते की आई चालली. आई पण येणार आहे का? आजी, आता तू नको जाऊ हा आम्हाला सोडून. नाही जाणार, पण आता धाकटी आई आली आहे ना, तिचं ऐकायचं. तीही खूप चांगली आहे, माया करते तुमच्यावर. आता बयताई आमची आई आहे आणि सदा दादा आमचे नाना. अरे बयो कुठे आहे? सान्यांकडे. बरं का आजी, सगळे दागिने गेले. ओ बाई, गेले म्हणजे? थांब, मी सांगतो. हा तू सांग. आजी,
देवीच्या आणि बायकांच्या दागिन्यांची चोरी झाली. कशी? परमेश्वरा, काय हे? खूप उमे भयंकर आहे सगळं. सुलोचने, मी एक काम करतो. हे सगळे दागिने मी देवळात आई झोळाई समोर नेऊन ठेवतो. पहाटे जेव्हा पटवर्धन येतील तेव्हा त्यांना हे दिसतील. अगं, आता जर बोंब उठवली ना तर उमेला गावात राहू देणार नाही. मारतील आणि शिपायाच्या ताब्यात देतील हिला. समजाव जरा. अहो पण तो बाळकृष्ण आणि त्याचे साथीदार येतील त्याचे काय? बाळकृष्ण दादाला मी आणि आहो समजावू. दादा, नाही, राहून राहून मला एका गोष्टीच नवल वाटतंय. कोणत्या? म्हणजे बघ, काल सगळ्या बायकांनी देवी समोर प्रार्थना केली आणि आज भल्या पहाटे चक्क सगळे दागिने देवी समोर हजर रे. सगळे म्हणजे देवीचेही आणि बायकांचेही. अरे पटवर्धन धावत आले ही गोष्ट सांगायला. छे छे, पण माझा काही या गोष्टीवर विश्वास नाही. हा, असं कसं होऊ शकतं की कोणीतरी आला आणि ठेवले दागिने मंदिरात? रघु, हा, देवी आईच्या कृपेवरच विश्वास नाही का तुझा? असं नाही. मग अरे, चोराला पश्चाताप झाला असेल. हा, सगळे दागिने मिळाले, बरंच झालं ना. हो हो अरे, देवी आईने चांगला कान पेळला असेल त्याचा, सुबुद्धी दिली असेल त्याला. हो. तू नसत्या शंका घेऊ नकोस उगाचच. नाही नाही, उलट आपण आभार मानायला हवेत देवी आईचे. हो हो, खरंय खरंय दादा तुझं. मग? देवी आई क्षमा कर गो मला. हा? आणि अशीच कृपादृष्टी ठेव आमच्यावर. चल, हो खूप काम आहेत अजून. हो, चला चला चल लवकर. चला. हा. अगदी नवलच घडले बाई. चमत्कारच म्हणायचं नाही. दागिने गेले काय, परत मिळाले काय? आई झोळाई देवीचीच कृपा म्हणायची ही. शिवाय मुलांच्या रुक्मिणी आजी माझ्या सासूबाई आल्या ना, त्यांचाच पायगुण. माझ्या पायगुणाला आणि आई झोळाईच्या कृपेला एका श्वासात उच्चारणे योग्य नाही हो. असा विनाकारण दिलेला मोठेपणा मनात संशय उत्पन्न करतो. विशेषतः ओळख पाळख नसताना माणूस गोड बोलायला लागला की हेतूविषयी शंका येते. नाही नाही, नका घेऊ तशी शंका. अहो, सुमन खूप चांगली मुलगी, मुलांवर माया करते. आता हे खरे की राधेची जागा कुणीच नाही घेऊ शकत. पण अगो, मी जगातले एक सत्य सांगितले हो. बाकी चेहरा वाचूच आम्ही एकमेकींचा. सुभद्रे, देवीचे बायकांचे दागिने सापडले हे सांगितलेस. चोर कसा सापडला ते नाही सांगितलेस. अहो, तोच तर चमत्कार आहे. दागिने कुणी चोरले हे मुळी कळलेच नाही. अहो, ध्यानीमनी नसताना ते जसे गेले तसे ध्यानीमनी नसताना परत मिळाले. चोर कोण आहे ते कळलेच नाही. आजी, सांभाळले फुलागत श्वास हो. आजी.
आई घडविले हो गुरु नको रडूस हो. आली आहे ना मी आता. यशोदा यशोदा